तुम्ही आराम करा, मी ठीक आहे, जा. ही मेली सखू चेटकीळ, ज्याला त्याला तिचाच पुळका येतोय. बिटूरे, अरे काय रघुबाई, तू बघतेस ना ग, मामांजींसारख्या भक्ताची अशी कशी कसोटी. त्यांना तिथे बंद खोलीत डांबून ठेवलं, त्यांचा छळ केला. बिटूरे, तू त्यांना त्यातून बाहेर काढलास, पण अजून त्यांची सुटका नाही रे. बाबाजी म्हणतात की त्यांना तो बदल करणारा काढा पाजायचा. विठुरे, तुला ठाऊक आहे ना रे, त्या काढ्यामुळे गंगा मावशीची किती भयानक अवस्था झाली होती. आणि मी सासूबाईंना पण नाही सांगू शकत. त्यांची बाबाजींवर खूप श्रद्धा आहे. काही झालं तरी ते बाबाजींनी दिलेला काढा पाजणारच मामांजींना. आता काय करू रे विठुराया बाई. नाही, असं गप्प बसून चालणार नाही. मामांजी जर वाचणार असतील तर वाट वाकडी करायला काय हरकत. होईल ना रे विठुराया. चांगल्या गोष्टींसाठी तू नेहमीच पाठीची असतोस. होय ना रे. शंभू बाळा. विठुराया, आता काय करू. वंचांनी जर बघितलं तर उगाच आरडाओरडा होईल. त्यांनी मला फक्त कामा नाही. काय रे शंभू बाळा, तुझ्यामुळे ना शंभू बाळा माझी झोप पण होत नाहीये. रात्रभर जागतोस, थंडगार दूध पण तोंडात घेत नाहीस. आता थांब, गरम केलेलं दूध देते. थांब, आता धीर धर. शंभू बाळा. आता दुधात गूळ टाकून देते. हा, थांबा थोडं. अगं बाई, बाबाजींनी दिलेलं मडकं. शंभू बाळा, माहितीये का, बाबाजींनी आजोबांसाठी हा काढा दिलाय. हा काढा आजोबांना दिला ना की आजोबा बरे होते. शंभू बाळा, बस एका ठिकाणी, बस एका ठिकाणी. गूळ टाकते हा दुधात. शंभू बाळा, चला आता रे शंभू बाळा, चला आता. तू
ओरडाच खाणार आहे शंभू बाळा. आधीच इथे माझे झोपेने डोळे मिटतायत, त्यात तुझे हे हट्ट. कुठे टाकलास खुळखुळा? अरे बाबाजींनी दिलेलं काड्याचं मडकं तर आत्ता इथे होतं ना. मी तर आत्ता पाहिलं होतं इथे. आणि आता कुठे गेलं? रमाईनी नेलं असेल. पण नको, खात्री करून घेतलेली बरी. तुझ्या बुवा आजोबांनी शिकवलंय तसंच करते. हा रमाई 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 अगो उठ रमाई रमाई. काय ग, काय झालं? कुठे आभाळ कोसळलंय का? आत्ताच कुठे डोळा लागला होता, लगेच आली सुटवायला. आता बघत काय बसलीयस? बोल ना,